तर बघा माझी सर्व ही साफसफाई होऊन गेली आहे. किचनची साफसफाई केली, त्या 2 रूमची पण केली. तर मला दीदी पण आज मदत करते साफसफाई करायला, कारण तिला आज सुट्टी होती. आज आहे ना महात्मा गांधीजींची जयंती होती, त्यामुळे तिला सुट्टी होती ना, ती पण मला मदत करते आहे. देवघर वगैरे सर्व बाजूला काढून सगळी साफसफाई चालू आहे तिची करायचं काम, आणि माझं पण किचनमध्ये साफसफाई करायचं काम चालू आहे. दोघी पण मिळून साफसफाई राहिलो आज. तर हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. तर आता आहे ना 7:45 वाजत आले. 7:45 वाजता आम्ही साफसफाई करायला सुरुवात केली आहे. तर सकाळी सकाळी साफसफाई केली का बरं असतं. आता उद्यापासून आहे ना नवरात्र चालू होतील. नवरात्राच्या अगोदर ही साफसफाई करायला पाहिजे, कारण आज आहे ना सर्वपित्री अमावस्या पण आहे. सर्वपित्री अमावस्याची आणि आपली नवरात्राची वरची वर साफसफाई करत असतो आम्ही. सर्व साफसफाई काही करत नाही, म्हणजे घरं वगैरे काही धुत नाही, डबे वगैरे असं काढून घासून नाही घेते, कारण वरवरचीच क्लिनिंग करीत असतो. कारण आहे ना दिवाळीला आमच्याकडे आहे ना दिवाळीला करत असतात. काही ठिकाणी काही भागांमध्ये कसं असतं का सगळे कपडे वगैरे धुवायचे, म्हणजे सर्व आपण आम्ही दिवाळीला जसं करतो तसं भांडे वगैरे घरं बिरं धुवून सगळी साफसफाई करत असतात. पण आमच्याकडं तसं नाही आहे. आम्ही ना असं नवरात्रामध्ये ना वरवरचीच क्लिनिंग करीत असतो, कारण दिवाळीमध्ये पूर्ण क्लिनिंग करीत असतो. आता दसरा झाला की लगेच साफसफाईला लागावं लागतं, त्यामुळे आहे ना आम्ही आता आहे ना वरवरचीच क्लिनिंग करीत असतो. तर सर्व घरामधली आळी जाळी झटकून फटकून आणि काढून घेतली मी, आणि दीदीने पण तिकडं काढून घेतली. मधला जो बेडरूम आहे तो पण साफ झाला आहे आमचा करून. तर तिने आधी बेडरूम साफ केला, मग पुढचा हॉल केला. तर माझं घर आहे ना एकदम छोटं आहे, आणि किचन आहे 10x10चं आहे. तर छोटे छोटे रूम आहे, त्यामुळे आवरायला काही जास्त वेळ लागत नाही, तर पटकन होतं आवरून. तर छोटे रूम असल्यामुळे तर आज सगळी आळीजाळी ना काढून घेते. आणि किचनमधले भांडे आहे ना मी फक्त काही पुसून ठेवणार आहे, म्हणजे ओल्या कपड्या नाही ना पुसून घेणार आहे, काही घसत बसणार नाही आहे. तर थोडीशीच म्हणजे अशी ड्रीप क्लिनिंग नाही करणार आहे. तर वरवरची तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, तर वरवरचीच क्लिनिंग करणार आहे, कारण घटस्थापनेची अगोदरची ही क्लिनिंग आहे. तर उद्यापासून आहे ना नवरात्राला सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी ही सर्व साफसफाई केली मी, आणि मीच काय सर्वच करणार आहे आज ही नवरात्राच्या अगोदरची साफसफाई. तर उद्या आपल्या घरात घट बसणार आहे. देवी माताचा वास आपल्या घरात 9 दिवस राहणार आहे. 9 दिवस आपल्या घरात अखंड दिवा जळणार आहे, आणि आपल्याला उपवास पण 9 दिवसाचे असतात. त्यासाठी आपलं घर प्रसन्न राहावं, त्यासाठी आपण ही साफसफाई करीत असतो, का देवी माता आपल्यावर प्रसन्न व्हावं, म्हणजे तिचा वास आपल्या घरात असावा. म्हणून आपण ही साफसफाई तिला येण्याच्या आधीची ही सर्व पूर्वतयारी करीत असतो. तर माझ्यासारखीच सगळ्यांची अशी लगबग चालू असेल काही साफसफाई करायची. तर चला आता आहे ना सर्व साफसफाई ही पटपट करून घेते, आणि परत तुमच्याशी बोलते.
तर आता रॅक वगैरे सर्व झटकून झुटकून झाली आहे. डबे पुसून पेपर पण झटकून लावून दिले. आता तर बरण्या राहिल्या, बरण्या पण झटकून घेतले पेपर आणि बरण्या पुसून लावून देते लगेच. बरण्यामध्ये पण भरलेल्या आहे वस्तू, त्यामुळे बरण्या काही मी घासणार नाही आहे. रिकाम्या काही बरण्या नव्हत्या त्यामुळं पुसूनच लावून दिले आहे. सर्व आता वस्तू आहे ना हे पुसूनच, बरण्या डबे पुसूनच लावून देते आणि झटकून पण झालं आहे. बाकीचे वरचे 2-3 कप्पे ते पण पुसून आणि लावून दिले. तर आता बरण्या आणि स्टीलची रॅकच राहिली होती, तर त्या रॅकवरचे पण कंटेनर जे आहे ना, तर त्या बरण्या पण मी आता पुसून आणि लावून देते. तर रॅक पण पुसून घेते. तर बघा माझी सर्व ही साफसफाई होऊन गेली आहे. किचनची साफसफाई केली, त्या 2 रूमची पण केली. ते काय मी शूट घेतलं नाही त्या 2 रूमचं, पण किचनची घेतली आहे. तर माझी किचनची सर्व साफसफाई होऊन गेली आहे घटस्थापनेची अगोदरची. तर चला आता पुढची तयारी आपण काय काय करणार आहे, काय काय नाही ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला भेटेल. तर चला. तर आम्ही ना मळ्यात आलो होतो. इथं मळ्यामध्ये काम होतं थोडंसं, त्या कामासाठी आलो होतो. तर आता जाताना आहे ना घरी ही वावरी घेऊन जायची आहे. तर उद्याच्या घटस्थापनेची तयारी, पूर्वतयारी म्हणलं तरी चालेल. म्हणजे ही वावरी ना थोडीशी सुकून दिली ना, आपलं धान्य आहे ना चांगलं उगतं. तर चला आता आपण ही वावरी घेऊन घरी जाऊ. तर आता हे मी विळ्याच्या साह्याने म्हणजे खुरप्याच्या साह्याने काढून घेते. तर पावसामुळे ना ती अशी दबली आहे ना, त्यामुळं अशी खुरप्याच्या साह्याने ना काढते दीदी. तर बरेचशी अशी आता घरी गेली का थोडीशी सुकून ठेवते तिला. आम्ही मळ्यामध्ये आलो होतो, थोडं काम होतं आम्हाला मळ्यामध्ये, खुरपायचं काम होतं. तर खुरपायला आलो होतो आम्ही. तर कसं आहे, कोणताही सण असला का त्याची पूर्वतयारी आपल्याला आधीच करावं लागतं. कारण सकाळचाच मुहूर्त आहे ना घटस्थापनेचा, त्यामुळं सकाळी लवकर घटस्थापना करायची आहे ना, तर अगोदरच सर्व पूर्वतयारी करून घ्यावा लागेल आपल्याला. थोडी लेट असती मग मळ्यामध्येच आम्ही राहिलाय, त्यामुळं आलो असतो इथं शेतात. पण मग आता सकाळी लवकर घट बसवायचे, त्यामुळं घरातलंच काम आवरता जातं. त्यामुळं आता आहे ना वावरी घेऊन जातोय आम्ही. तर या बघा एवढी घेतली वावरी. तर चला आता आम्ही चाललोय घरी. तर आहे ना अशा पद्धतीने ना मी घटस्थापनेची पूर्वतयारी केली. मला एवढे रूम आवरायला आहे ना कमीत कमी 1-1.5 तास लागला.
तर माझ्या जोडीला दीदी पण होती, तिने पुढचा रूम आवरला आणि मी किचन आवरला आणि बेडरूम. तर अशा पद्धतीने आम्ही दोघी मिळून आहे ना काम केलं. तर सर्व अशी तयारी झाली आमची. आता वावरी पण आणली आम्ही मळ्यामधून. आता ठेवलाय चहा. आता वाजले 4 वाजता आम्ही चहा ठेवलाय. तर आता परत मला मळ्यात जायचंय, थोडीफार तयारी करायची आहे घटस्थापनेची, म्हणजे आपले दिवे वगैरे. तर माझ्याकडे ना दगडी दिवा आहे, तो दिवा पण आहे ना धुवून ठेवायचा आहे, म्हणजे सकाळी आहे ना लय घाई गडबड नको, आपली पूजा ही शांततेत झाली पाहिजे. त्यामुळे ना आत्ताच आहे दिवा धुवून, परत आपले त्या आरत्या वगैरे पण असतात ना त्या पण धुवून आत्ताच ठेवणार आहे मी, म्हणजे सकाळी ना जास्त घाई गडबड नको, आपली शांततेत पूजा झाली पाहिजे. त्यामुळे ना सगळी पूर्वतयारी ना मी आजच करून ठेवली आहे. तर चला आता आहे ना चहा उकाळाय, चहा घेतो आणि मळ्यात जायचंय परत कालचं उरलेलं काम करायला. तर काल उरलेलं औषध आहे ना ते फवारण्यासाठी आज आम्ही मळ्यात जाणार आहे परत. तर चला आता चहा घेतो आणि मळ्यात जातो. अगोदर दिवे धुते आणि मग मळ्यात जाते. तर हे बघा इथं मी चहा ठेवलाय, कोरा चहा आहे. यामध्ये गवती चहा टाकलाय, गवती चहा टाकून साखर उकळून घेतली. आता चहा पावडर टाकायची आहे. आणि इकडे आहे ना दगडी दिवा आहे. तर हा दिवा आहे ना मी काढून ठेवलाय. तर आता हा स्वच्छ असा धुवून घेते, म्हणजे आपल्याला सकाळी यामध्ये वात लावायला, दिवा अखंड लावायला. तर माझ्याकडे ना नंदादीप पण आहे, पण मी आहे ना हा दगडी दिवाच लावते, कारण माझ्या सासूच्या हातचा आहे ना हा दगडी दिवा. तर त्यामुळे ना मी हाच लावते, तर नंदादीप काय लावत नाही. तर चला आता चहा पण उकळाय, यामध्ये चहा पावडर टाकते आणि चहा घेते. काय करते मम्मी? बघा आता हा दगडी दिवा घेऊन काढायचा, सकाळची तयारी. आणि इथं आहे ना हे बघ, हे आपण जे घट घेतले ना ते पाण्यात भिजून ठेवायचे, म्हणजे आहे ना ते खराब नाही होती, चांगले राहते, म्हणजे असं गळत नाही. मग पाण्यामध्ये भिजून ठेवायचे. तर अशी चालू आहे पूर्वतयारी उद्याच्या घटस्थापनेची. आणि याच्यात आहे ना मीठ टाकलंय, आता मिठाण आणि लिंबाना घसून काढायचं आहे. छान निघतं मिठाण आणि लिंबाना, आंबट आहे ना. समयीन ते बी, पण आपण लावत नाही, त्यामुळे फक्त आहे ना दगडी दिवाचाच वापर करते नाही, त्याच्यामुळे मग दगडी दिवाच घासून काढला फक्त. आणि एक देवाला आरती. हे बघा किती मस्त निघालाय हा दिवा. तर आता आम्ही घरी आलोय. दीदी मस्त आळूच्या वड्या करते, मस्त केले. हे बघा छान असं कुरकुरीत झाल्या वड्या. आणि पसारा बघा, पाहिला ना किती पसारा करून ठेवला. काम थोडं आणि काय म्हणते ना सोंग जास्त, तसा प्रकार आहे. म्हणजे स्वयंपाक केला पण भांडी पाकी ती काढून ठेवली. तर चला असो, तिने एक काम हलकं केलं, म्हणजे स्वयंपाक करून ठेवला. आता 8 वाजले, आता कधी स्वयंपाक केला असता. तर आता मस्त आता आळूच्या वड्या खातो. बराच वेळ गेला औषध मारायला, काम पूर्ण झालं. पण आता आहे ना जेवण वगैरे झाली, भांडी आवरून झाली, किचन ओटा पण आवरला आहे. तर आता सकाळसाठी ना मी 7 धान्य काढून ठेवले, तर तुम्हाला दाखवते कशा प्रकारे 7 धान्य काढले ते. तर हे बघा अशा प्रकारे ना मी 7 धान्य काढले. इथं मठ आहे, मूग आहे, हरभरे आहे, धन काढले, बाजरी आहे, तीळ आहे आणि गहू आहे. तर अशा प्रकारे ना हे 7 धान्य काढले सकाळसाठी. तर चला आज व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.